वहिनी कुणीकडे गेले? शिवानी वहिनी, अधिपती ए आजी, अगं शिवानी वहिनी कुणीकडे गेली? इथं बसले होते. काय माहित, आता ती इथं होती. काय माहिती, गेलं वाटतं, कंटाळून उशीर झाला वाटतं त्यासनी. बरं चल, तू जेवून घे. बरं चल. अहो शिवानी वहिनी, आहे का? कुठे गायब झाला तुम्ही? आत्ता तर बसलो होतो, म्हणलं कुठे गेला, काय न सांगता गेला काय गडबडीने? ते चारुहास सरांच्या पाया पडायला गेले होते, मोठे आहेत ना ते, म्हणून. त्यांच्या पाया पडायला गेलं तर आई साहेबांनी भेटायला आला नाही? थोरल्या सरकारांची भीती वाटते ना, म्हणून. बरं बरं, हा चल जेवून घे. चल अधिपती. आम्हाला दोघांना पण वाटतं. चला. नाही नाही भाऊजी, मला काम आहेत, मी येते. जेवणाचं पुन्हा कधीतरी. अगं अशी काही लगेच होईल, चला की 5 मिनिटं 2 घास खाऊन जाऊ. चला. नाही भाऊजी प्लीज, आज नको. ओंक्या बोलणार नाही माझ्या संग, जर तुम्हाला असं उपाशी पाठवलं तर. चला. नाही भाऊजी प्लीज, आज नको. चल, आता आलीस तर जेवून घे, 2 घास खाऊन घे. नाही आजी, ते शेजारच्या आजीचा फोन आला होता, त्यांना मेडिकल मधून कसली तरी औषधं हवी आहेत ना, म्हणून जायचंय मला. अगं काय होत नाही, 5-10 मिनिट उशीर झाला तर काय होत नाही, जर 2 घास खाऊन घे. नाही नाही आजी, पुन्हा कधीतरी येते मी. अगं वहिनी, अशी काही काय म्हणजे एवढं गडबडीनं कसं काय गेलं काय? शेजारची आजी जास्त शिरीज होती वाटत. हा असलं. बरं ते जाऊ दे. हो, हे कशी आहे? तू सांग कसे? लय खुश आहे, तिला हे लगीन पाहिजे आहे. तू साथ देशील ना रे बाळा? साथ द्यायला काय, मी आयुष्यभर आई साहेबांची साथ द्यायला तयारच आहे ग. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी सपोर्ट करणारच. मला भीती एवढी एकच वाटते की मास्तरीनबाई जर घरला आल्या नाहीत आपल्या, तर मास्तरीनबाईंचे वडील त्यासनी काही लावून देतील असं मला वाटत नाही. तसं झालं तर काय करायचं मला सांग? नाही, येईल ती. गरज पडली तर मी बोलन तिच्याशी. आणि आता तुमच्या दोघांचा संसार मार्गी लागला पाहिजे बघ, आणि भुईचा बी संसार सुरू झाला पाहिजे, है की नाही? बरं चल जेवायला चल, लय उशीर झाला. चल, लग्न म्हणजे लय गोष्टी असतात बघ. अगं गुरुजींना बोलून मुहूर्त काढायला पाहिजे, मग बाकीची तयारी, है की नाही? मग पाहुणे रावळं, रंगरंगोटी, समजा घर कसं लग्न घर वाटलं पाहिजे बघ. तुला चांगलं दागिन्यानं मळू. अजून आम्ही तर रोजच दागिन्याने मडलेलो असतोय की. अगं अजून मळू. भुवे, तुला लहानपणापासून दागिन्याची लय हौस बघ. लहानपणी तुझी हौसमौस काय झाली नाही बघ. लोकांनी दिलेलं घालण्यात आयुष्य गेलं बघ. भुवे, आठवतं तुला? अगं काळ्या धाग्याचं दागिनं करायचीस आणि घालायचीस बघ. 18 विश्व दारिद्र्य घरी, पण या घरात आलीस आणि तुझं रूप रंगच बदलला बघ. एक एक करत समद दागिनं केलंस. मोठ्या मालकांवर मनापासून प्रेम करत राहिलीस. हा, आता त्यांनी तुला कधी सवाष्णीचा मान दिला नाही. होय, तुझी तगमग बघून मला लय वाईट वाटायचं बघ. देवाकडे रोज प्रार्थना करायची. आज देवानं गारांना ऐकलं माझं. घराला तुझ्या लग्नाचं तोरण लागणार, घरात वाजंत्री वाजणार. आई थांब की जरा, अजून त्या मास्तरीनबाईंचं काय करायचं ते कळणं झालंय बघ आम्हाला. काय करायचं म्हणजे? तिला घरी आणावीच लागणार. तू मला सांगतोस ना की हिच्याशी वाईट वागणाऱ्या माणसानं तुला सांगू नये तू तुझ्या बायकोशी कसं वागावंस ते, बरोबर? तसं आता मी तुला सांगतोय, स्वतःच्या बायकोशी वृक्ष तुसडं वागणाऱ्या, तिला महिनोन महिने घराच्या बाहेर ठेवणाऱ्या माणसानं मला शिकवू नये मी इतर कुठल्याही बाईशी कसं वागावं ते. कळलं? तुम्ही ह्यांच्या संग वाईट वागताय ते कवापासून. अरे तुला किती वेळा सांगू, माझी बायको नाहीये ती, पण अक्षरा तुझी बायको आहे. तू विधिवत लग्न केलेस तिच्याशी, तिला वचन दिलंयस, प्रेमाच्या आणाभाका घेतल्यात तुम्ही, आणि तू तिच्याशी वाईट वागतोयस. मी यातलं तर काहीच केलेलं नाही भुवनेश्वरी बरोबर. विचार केला? तू कुठल्या तोंडाने मला जाब विचारतोयस? अधिपती, तू जे काही अक्षराशी वागलायस ना. ठीक आहे, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा. आमच्या बायकोवर जो व्यवहार आहे त्याच्यात तुम्ही पडू नका. आई या या या, तू यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. हे काय आता?
ए थांब ना बाबा, मी बोलतोय ना. आणि तुला तुझ्या मॅटरमध्ये मी बोललेलं चालत नाही ना. आमच्या मॅटरमध्ये तू कशाला बोलतोयस? थांब ना जरा. या आई साहेब आहेत आमच्या, आम्ही मधी पडणार. अक्षरा लेक आहे माझी. ती लेक आहे माझी. त्याच हक्काने मी तुमच्या मॅटरमध्ये बोलत होतो. त्यांना कोणी जायला सांगितलं नव्हतं. हो ते झालंच, पण आता यायला सांगायचंय ना तिला. त्यासाठी चाललंय हे. हो, पण ते करूच की आम्ही. हो शपथ घे ना. तू माझ्यावरती विश्वास ठेवलास, दाखवलास विश्वास. कारण तुम्ही केव्हा विश्वास ठेवावा असं वागलाच नाही हो त्यांच्या संग. करेक्ट. तसंच हिच्यावरती मी विश्वास ठेवावा असं ही सुद्धा माझ्याशी कधी वागलेली नाहीये. मग मी काय विश्वास ठेवू ना? सेम. कळतंय? मी काय म्हणते, असं तू मी करून काय होणार आहे, है ना? नाही बरोबर आहे तुमचं आई, म्हणून तर म्हणतोय शपथ घेऊ दे ना भुवनेश्वरी, सोपं होईल. आम्ही शपथ घेतो.